सोलापूरमधील न्यूरोसर्जन शिरीष वळसंगकर यांनी आत्महत्या केलेली आहे। उपचारादरम्यान डॉक्टर शिरीष वळसंगकर यांचा मृत्यू झाला। डोक्यात गोळी झाडून त्यांनी जीवन संपवलेलं आहे, मात्र यामागचं कारण अद्यापही स्पष्ट झालं नाही आहे। सोलापुरातील न्यूरोसर्जन शिरीष वळसंगकर यांनी आत्महत्या केलेली आहे। त्यांच्या आत्महत्येमागचं कारण स्पष्ट झालेलं नाहीये। उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। त्यांनी डोक्यात गोळी झाडून घेतलेली होती आणि यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झालेला आहे। सोलापुरातील न्यूरोसर्जन डॉक्टर शिरीष वळसंगकर यांनी आत्महत्या केली आहे। अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी सागर सुरवसे यांच्याकडनं। सागर, हा सगळा प्रकार नेमका कधी उघड झाला आणि कारण नेमकं त्यांनी आत्महत्या करण्यामागचं काही समोर आलंय का? श्वेता, आपण पाहिलं की खरं तर शिरीष वळसंगकर, डॉक्टर शिरीष वळसंगकर हे सोलापुरातीलच नव्हे तर राज्य आणि देशभरातील एक न्यूरोसर्जन म्हणून प्रसिद्ध होते। अनेक जटिल अशा शस्त्रक्रिया ज्या आहेत त्या त्यांनी सातत्याने पार पाडलेल्या पाहायला मिळालेलं होतं आणि एक मोठं नाव जे आहे आरोग्य क्षेत्रातलं असेल किंवा एकंदरीतच डॉक्टर क्षेत्रातलं, तर हे मोठं नाव होतं आणि अचानकपणे आज अज्ञात कारणावरून जे आहे ते त्यांनी रात्री साधारणपणे 8:30 वाजताच्या सुमारास त्यांच्या निवासस्थानीच या ठिकाणी गोळी झाडून जे आहे ती आत्महत्या केलेली आपल्याला पाहायला मिळते। काही वेळापूर्वीच त्यांचं मृत जे आहे ते त्यांना घोषित करण्यात आलेलं आहे। मात्र एक धक्कादायक बातमी ही जी आहे, कारण न्यूरोसर्जन होते, एक प्रसिद्ध न्यूरोसर्जन होते आणि त्यांनी अशा पद्धतीनं स्वतःचा अंत करावा ही बाब जी आहे ती खरं तर संपूर्ण सोलापूर वासियांसाठी दुःखद घटना म्हणावी लागेल। आणि एकंदरीतच त्यांना खरं तर उपचारासाठी त्यांच्या दवाखान्यात नेलं। खरं तर त्यांचा मोठा दवाखाना देखील सोलापूरमध्ये आहे, त्यांचा मुलगा देखील डॉक्टर आहे, सून डॉक्टर आहे। तर असं असताना कारण नक्की जे आहे ते समोर आलेलं नाहीये। कोणत्या कारणामुळे त्यांनी अशा पद्धतीचं हे टोकाचं पाऊल उचललं ही माहिती मात्र अद्याप समोर आलेली नाही। मात्र डॉक्टर शिरीष वळसंगकर जे आहेत ते आता मृत झालेले आहेत। नक्कीच। तुर्तास धन्यवाद सागर, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।